उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्लीवारीवरून सामनाच्या अग्रलेखातून हल्लाबोल करण्यात आलाय। शिंदेंनी जे पेरलं तेच उगवलं अशा शब्दांमध्ये सामनामधून टीका करण्यात आलेली आहे। भाजपला शिंदे नकोसे झालेत आणि नाराज शिंदेंना भाजप किंमत द्यायला तयार नाही असा दावा सामनामधून करण्यात आलेला आहे। तर सामनामधून काय म्हटलेलं आहे पाहूया। शिंदे यांनी जे पेरलं तेच उगवलं आहे। भाजपला शिंदे नकोसे झालेत। शिंदे त्यांना त्यांची जागा दाखवण्याचा लोटस कार्यक्रम सुरू झाला आहे। रवींद्र चव्हाणांनी मोठी रक्कम देऊन आमची माणसं फोडली या तक्रारीवर अमित शहांना हसू आवरलं नाही। जे शिंदे स्वतःच फुटलेत त्यांनी माणसं फोडण्यावर चिंता व्यक्त करावी हा मोठाच विनोद आहे। महाराष्ट्रात सत्ता पक्षांमधील नाराजी नाट्य सुरूच राहील। या नाराजी नाट्याचा तिसरा अंक आता सुरू झालाय आणि हा अंक संपवणारी घंटा वाजत आहे। नाराज शिंदे यांना भाजप कवडीचीही किंमत द्यायला तयार नाही। नाराजीचे महानाट्य कोसळून पडणार हे नक्कीच आहे। सामन्याचं काही फार सिरियस घेऊ नका। अस्वस्थ लोक सामन्यामध्ये लिहित असतात, त्यामुळे फार काळजी करू नका। महायुतीचं सरकार आहे। शेवटी पहिल्यातले काही वादळ असतात, कुटुंबामध्ये सुद्धा आपापसामध्ये काही कुटुंबातल्या प्रमुख लोकांचे मतभेद असतात, परंतु शेवटी एखाद्या मुख्य व्यक्तीने त्यामध्ये जर सगळ्यांना समजावलं आणि योग्य प्रकारे भविष्यामध्ये वेध घेणाऱ्या महायुती सरकारचा जो कारभार आहे तो चांगल्या प्रकारे चालला तर मला वाटतं असं काही होणार नाही। परंतु काही गोष्टी असतात, मी असं म्हणणार नाही की अलबेल आहे। काही गोष्टी ज्या आहेत त्या आमच्या मंत्र्यांनी आमच्या आमदारांनी सांगितल्यानंतर आमच्या भावना आमची भूमिका आम्ही मुख्यमंत्र्यांबरोबर समोर मांडली आणि मुख्यमंत्र्यांनी त्यांना प्रतिसाद देत त्यावर सगळ्यावर ज्या तक्रारी आहेत तोडगा काढण्याचा निर्णय घेतलेला आहे।